आज आपण खायला एकदम मस्त लागणारी कोलंबी तवा फ्राय ही रेसिपी बघणार आहोत. तर जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या या रेसिपीला. तर मी मच्छी मार्केटला गेले होते आणि तिथे खाडीची कोलंबी दिसली आणि ती मी 200 रुपयाचा वाटा घेऊन आलेली होती. सो आता आपण ह्या कोलंबीचं ते तवा फ्राय करणार आहोत. ह्या कोलंबीची सालं आहेत ते काढत नाहीत, जनरली असेच खातात. सो मी फक्त शेपूट आणि त्याचं जे डोकं आहे ते कैचीने कापून ते क्लीन करणार आहे. सो आता हे सगळे मी कट करून घेते आणि छान स्वच्छ पाण्याखाली धुवून घेणार आहे. हे बघा, या कोलंब्या मी स्वच्छ धुवून घेतल्यात आणि एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊयात. जरा जास्त मीठ घालायचं म्हणजे ते कोलंबीला छान लागतं. आता आपण गॅसवर ही कोलंबी जी आहे ही उकडायला ठेवणार आहोत. साधारण 7 ते 8 मिनटामध्ये कोलंबी शिजते. आता हा कलर बघा तुम्ही कसा आहे. शिजल्यानंतर ती लाल होणार आहे. आता आपली कोलंबी जी आहे ती शिजत आलेली आहे. हे बघा, उकळी आल्यानंतर मी ते गॅस बंद करणार आहे. याचा अर्थ आपली कोलंबी शिजलेली आहे. आता आपण एका तव्यावर नुसतीच ही कोलंबी भाजून घेणार आहोत. म्हणजे आता मी ह्यातलं पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि आता ही तव्यावर आपण नुसती फ्राय करणार आहोत. तेलाचा वापर करायचा नाही आहे आणि ही छान फ्राय करून घ्यायची. ही कोलंबी नुसतीच अशी मिठावर देखील छान लागते. पण मी थोडंसं ह्याला कांदा वगैरे घालून आपण नंतर पुन्हा एकदा आपण फ्राय करणार आहोत. सो हे बघा, ही फ्राय केल्यानंतर ही अशी दिसते. आता ही आपण बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आता आपण फोडणीची तयारी करून घेऊयात. यासाठी मी त्याच तव्यावर आपण थोडंसं तेल घालणार आहोत आणि त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालणार आहोत आणि बारीक चिरलेला एक कांदा मी घालणार आहे आणि तो व्यवस्थित शिजवून घेणार आहे. आता आपला कांदा शिजलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हिंग घालून घेऊयात. यानंतर आपले जे घरचे मसाले आहेत ते आपल्याला घालायचे आहेत. हळद घातलेली आहे मी. आपला घरचा आगरी मसाला जो असतो तो घातलेला आहे. यानंतर हा आपल्याला ह्याच्यावरच करायचा आहे. सो हे व्यवस्थित मसाला आपण फ्राय करून घेणार आहोत आणि आता जे आपण कोलंब्या होत्या मगाशी ज्या फ्राय केलेल्या त्या आपण ह्याच्यामध्ये घालून छान मिक्स करून घेणार आहोत. आणि आता हे एकदम खाण्यासाठी रेडी आहे. खूप झटपट रेसिपी आहे. करून बघा तुम्ही, खायला एकदम चविष्ट लागते. सो आता आपण ह्याच्यावरती बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घालणार आहोत आणि एक असा लिंबू पिळणार आहोत थोडासा, म्हणजे ते छान टँगीनेस येतो त्याला आणि खाण्यासाठी तयार आहे. जर तुम्ही मिठाचं प्रमाण कमी घातलं असेल मगाशी उकडताना तर तुम्ही आत्ता मीठ घालू शकता. माझं व्यवस्थित मीठ होतं त्याच्यामुळे मी मीठ घालणार नाही आहे. सो आपली ही रेसिपी तयार आहे. भाकरीसोबत खाऊ शकता तुम्ही, नुसती देखील ही खाऊ शकता. सो आजची रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला सांगा तुमची रेसिपी कशी झाली. लवकरच भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.